नमस्कार, लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जगातील सर्वाधिक दुःख सहन मकर राशीलाच का करावे लागते, कारण वाचून पायाखालची जमीन सरकेल। जगात प्रत्येक राशीचं स्वतःचं वेगळं नशीब असतं। काही राशींच्या जीवनात आनंद, सुखसोयी आणि ऐश्वर्य लहानपणापासूनच ओसंडून वाहतं, तर काही राशी मात्र कष्ट, संघर्ष आणि दुःखाचं दुसरं नाव बनून जातात। त्यात पहिल्या क्रमांकावर जर एखादी रास आली तर ती म्हणजे मकर रास। मकर राशीचा प्रवास म्हणजे एखाद्या पर्वतारोहरासारखा असतो। पर्वतारोहकाला शिखर गाठायचं असतं, पण त्याआधी त्याला खडतर वाटा, काटेरी दगड, प्रचंड थंडी, धोकादायक दऱ्या, एकटेपणा आणि थकवा या सगळ्यांना सामोरं जावं लागतं। पण शेवटी तोच पर्वतारोहक शिखरावर पोहोचतो आणि जग त्याला विजेता म्हणून ओळखतं। मकर राशीचे लोक आयुष्यात पहिल्या दिवसापासूनच परीक्षा, जबाबदाऱ्या आणि दुःखाचं ओझं घेऊन चालतात। कधी घराच्या मंडळींसाठी स्वतःचं सुख बाजूला ठेवतात, कधी नोकरी व्यवसायात वारंवार संघर्ष करतात, कधी नात्यांमध्ये विश्वासघात सहन करतात। म्हणूनच अनेकदा मकर राशीच्या लोकांच्या मनात माझ्या नशिबातच एवढं दुःख का, मलाच वारंवार संघर्षाचा सामना करावा लागतो। याचं उत्तर जेव्हा तुम्ही जाणून घ्याल तेव्हा खरंच पायाखालची जमीन सरकेल। कारण मकर राशीला आलेलं दुःख हे शिक्षा नसून नियतीचा एक गूढ पण पवित्र असा खेळ आहे। शनिदेवांनी त्यांना वेगळ्या ध्येयासाठी निवडलं आहे आणि म्हणूनच त्यांच्या जीवनात आनंदापेक्षा संघर्ष आधी येतो। शनिदेवाची कठोर शाळा मकर राशीचे स्वामी शनिदेव आहेत। शनी हा ग्रह माणसाला थेट सुख कधीच देत नाही, तर त्याला आधी कष्टाची शाळा पार पाडायला लावतो। इतर राशींना जे सुख सहज मिळतं तेच सुख मकर राशीला 10 पट मेहनत, संयम आणि त्याग करून मिळतं। शनिदेवांना हवं असतं की मकर राशीचा व्यक्ती लोखंडासारखा मजबूत व्हावा, म्हणूनच त्याला अपमान, नोकरीतील अडथळे, कुटुंबातील जबाबदाऱ्या, समाजाचा विरोध या गोष्टी आधी सहन कराव्या लागतात। हीच कठोर शाळा नंतर त्याला खऱ्या अर्थाने यशासाठी तयार करते। सोप्या भाषेत सांगायचं तर शनिदेव मकर राशीच्या जातकांना विजेता बनवतात, पण त्यासाठी त्यांना आधी कष्टाचं रणांगण पार करावं लागतं। कर्मबंधन आणि पूर्वजन्माची देणी। मकर राशीच्या दुःखामागचं दुसरं मोठं कारण म्हणजे कर्मबंधन। या राशीच्या लोकांना वारंवार असं जाणवतं की मी ज्या काही करतो ते इतरांसाठीच, पण माझ्यासाठी मी काहीच करत नाही। त्यांना कुटुंबासाठी, भावंडांसाठी, आई वडिलांसाठी, समाजासाठी स्वतःचं सुख बाजूला ठेवावं लागतं। यामागे पूर्वजन्मातील अधुरे राहिलेले वचन, अपूर्ण कामं किंवा केलेले काही चुकीचे कर्म असतात। म्हणजेच मकर राशीचं जीवन हे ऋणफेडीचं असतं। जितकं दुःख ते सहन करतात तितकं त्यांच्या आत्म्यावरचं कर्माचं ओझं कमी होतं आणि ते पुढच्या जन्मासाठी शुद्ध होतात। उशिरा मिळणारं सुख। मकर राशीला खूप उशिरा सुख मिळतं। 20-30 वयात इतरांना मिळणारी प्रगती, पैसा, नोकरीतील स्थिरता, नात्यांमधील समाधान मकर राशीला फार क्वचित मिळतं। त्यांच्या जीवनातील खरी प्रगती 30-35 नंतर सुरू होते। 40 नंतर पैसा, 50 नंतर समाजातील मान सन्मान आणि म्हातारपणात त्यांना खरी मिळते ती शांतता। यामुळे मकर राशीच्या लोकांना नेहमी वाटतं की सगळ्यांना आधी आनंद मिळतो, मला का मिळत नाही। पण जेव्हा शेवटी सुख मिळतं तेव्हा ते इतरांच्या सुखापेक्षा 10 पट टिकाऊ आणि स्थिर असतं। भावनिक ओझं आणि एकटेपणा। मकर राशीचे लोक मनाने खूप संवेदनशील असतात, पण ते स्वतःचं दुःख सहन कुणासोबतच वाटून घेत नाही। प्रेमसंबंधात अनेकदा फसवणूक किंवा चुकीचे अनुभव येतात। जवळचे लोकच कधी शत्रूप्रमाणे वागतात, विश्वासघात करतात। यामुळे ही रास आयुष्यभर एकटेपणा या छायेतून जाते। त्यांच्या डोळ्यातून दुःख फारसं बाहेर येत नाही, पण हृदयाच्या आत खोलवर ते अश्रूचं समुद्र वाहवत असतात। याचं कारण म्हणजे त्यांचा प्रवास हा भावनिक नव्हे तर आध्यात्मिक परिपक्वतेचा आहे। नियतीतलं तपस्वित्व। मकर राशीच्या जातकांना नियतीने सामान्य भोगासाठी नव्हे तर तपस्वी बनण्यासाठी पाठवलं आहे। त्यांचं जीवन अनेकदा इतरांसाठी उदाहरण असतं। हे लोक कितीही श्रीमंत झाले तरी मनाने साधे राहतात। अनेकदा त्यांच्या वाट्याला संघर्ष येतो, पण त्याच संघर्षामुळे ते सहनशक्ती, संयम आणि कठोर आत्मशिस्त शिकतात। म्हणूनच ब्रह्मदेवाने मकर राशीला दुःख दिलं आहे, कारण त्यातूनच त्यांचा आत्मा अधिक तेजस्वी होतो। घरातलं ओझं आणि जबाबदाऱ्या।
मकर राशीच्या लोकांना लहान वयातच जबाबदाऱ्या उचलाव्या लागतात. कधी वडिलांचा यांना आधार नसतो, कधी आई वडिलांच्या तब्येतीची जबाबदारी त्यांना घ्यावी लागते. भावंडांचे शिक्षण, लग्न किंवा कुटुंबाची आर्थिक जबाबदारीही त्यांच्या खांद्यावर येते. त्यामुळे ते स्वतःसाठी जगायचं स्वप्न अनेकदा दाबून टाकतात. जरी हे ओझं वाटत असलं तरी ह्याच जबाबदाऱ्यांमुळे मकर राशीचे लोक आयुष्याच्या रणांगणात मजबूत योद्धे बनतात. धनप्राप्तीत अडथळे. पैसा मकर राशीकडे उशिरा येतो आणि वारंवार अडथळ्यांमधून येतो. कधी नोकरी मिळते पण समाधान मिळत नाही, कधी व्यवसाय सुरू होतो पण तोटा होतो, कधी पैसा मिळतो पण खर्च एवढा वाढतो की हातात काही उरत नाही. म्हणजे पैसा आहे पण स्थिरता नाही. पण ज्या क्षणी त्यांना पैसा स्थिर होतो तेव्हा तो आयुष्यभरासाठी ठाम राहतो आणि कुणीही तो पैसा काढून घेऊ शकत नाही. आध्यात्मिक उन्नतीसाठी दुःख. मकर राशीच्या लोकांना आलेलं दुःख हे शिक्षा नाही, तर आध्यात्मिक उन्नतीचा एक मार्ग आहे. जितकं दुःख ते सहन करतात तितकं त्यांच्या आत्म्यात प्रकाश वाढतो. दुःखामुळे ते इतरांच्या वेदना समजू शकतात आणि मदत करतात. त्यांच्यातली करुणा, सहनशीलता आणि संयम हेच त्यांचं खरं सामर्थ्य असतं. शेवटी हेच दुःख त्यांना आध्यात्मिकदृष्ट्या उंचावतं आणि नियतीसमोर हे विजयी ठरवतं. आता जाणून घेऊया मकर राशीसाठी काही उपाय. मकर राशीला आलेल्या दुःखाचा भार कमी करण्यासाठी आणि शनिदेवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी काही सोपे उपाय अतिशय प्रभावी ठरतात. हे उपाय फक्त बाह्य स्वरूपाचे नाही, तर ते मन, आत्मा आणि कर्म या तिन्ही स्तरांवर परिणाम करतात. शनी उपासना. शनिवारी काळ्या कपड्यात शनिदेवाची पूजा करा. तिळाचं तेल भरलेला दिवा लावा आणि त्यात शनिदेवांना प्रणाम करा. ओम शनिश्चराय नमः हा मंत्र रोज किमान 108 वेळा जपा. यामुळे शनिदेवांचा राग शांत होतो आणि कर्मबंधन हलकं होतं. दान धर्म. शनिदेवाला गरीब, अनाथ आणि गरजू माणसात दर्शन मानलं जातं. शनिवारी काळे तीळ, काळं वस्त्र, तेल, काळी उडीद डाळ दान करा. गरजूंना अन्नदान केल्याने शनिदेव लगेच प्रसन्न होतात. हा उपाय मकर राशीच्या आयुष्यातील दुःखाची तीव्रता कमी करतो. पिंपळ व वटवृक्षाची उपासना. शनिवारी किंवा अमावस्येला पिंपळाच्या झाडाला पाणी द्या. त्याखाली बसून थोडा वेळ ध्यान करा. वड आणि पिंपळ या झाडांमध्ये शनी व ब्रह्मदेवाचा वास आहे असं मानलं जातं. यामुळे मानसिक शांती आणि आत्मिक बळ वाढतं. साधेपणा आणि संयम. मकर राशीच्या लोकांसाठी सर्वात मोठा उपाय म्हणजे स्वभावातील प्रामाणिकपणा आणि संयम. कुणालाही अन्याय करू नका, खोटं बोलू नका, लोभ बाळगू नका. स्वतःवर कठोर शिस्त ठेवा, कारण हाच शनिदेवांचा खरा आशीर्वाद आहे. आध्यात्मिक साधना. रोज सकाळी ध्यान व प्रार्थना करा. हनुमान चालीसा किंवा शनी स्तोत्र वाचा. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी 10 मिनिटं मौन साधना करा. यामुळे आयुष्यातील दुःख मानसिकदृष्ट्या हलकं होतं आणि आत्मबल देखील प्रचंड वाढतं. मकर राशीला दुःख का जास्त मिळतं याचं उत्तर खरं तर नियतीच्या गूढ खेळात लपलेलं आहे. शनिदेवानी त्यांना आयुष्यातील प्रत्येक पाऊल कष्टानं पार पाडायला लावलं आहे. पण हा संघर्ष शिक्षा नसून शक्ती मिळवण्याचा एक मार्ग आहे. दुःखातूनच मकर राशी संयम, आत्मविश्वास, जबाबदारी आणि आध्यात्मिक परिपक्वता मिळते. इतर राशींना आयुष्यात लवकर सुख मिळतं, पण ते सुख क्षणिक असतं. मकर राशीला उशिरा सुख मिळतं, पण ते मिळालं की कधीही हरवत नाही. त्यांना पैसा, मान सन्मान, कुटुंबात आदर, समाजात प्रतिष्ठा हे सर्व मिळतं, पण संघर्षानंतर. म्हणूनच मकर राशी ही जगणाऱ्या योद्ध्यांची राश आहे. शेवटी असं म्हणता येईल की मकर राशीच्या लोकांनो, तुम्हाला आलेलं दुःख म्हणजे देवाची शिक्षा नाही, तर देवाचा आशीर्वाद आहे. तुम्हाला कठीण बनवून नियती तुम्हाला जगातील सर्वोत्तम स्थानी पोहोचवते. आता एक शेवटचा संदेश. मकर राशीच्या जीवनातलं दुःख ही काही शिक्षा नाही, तर नियतीचा दिव्य संकल्प आहे. शनिदेव तुमच्या पावलोपावली परीक्षा घेतात, पण त्या परीक्षात तुमची हानी करण्यासाठी नसतात. त्या परीक्षा तुमचं आत्मबळ वाढवण्यासाठी, संयम शिकवण्यासाठी आणि तुम्हाला खरा विजेता बनवण्यासाठी असतात. जेव्हा तुम्ही दुःख भोगता तेव्हा समजा की नियती तुम्हाला आणखी उंच नेण्यासाठी तयार करत आहे. जेव्हा नातेवाईक, मित्र किंवा प्रियजन तुम्हाला सोडून जातात तेव्हा समजा की देव तुम्हाला आत्मनिर्भर बनवतो आहे. जेव्हा पैसा येऊन जातो, नोकरीत अडथळे येतात, समाजात अपमान होतो, तेव्हा समजा की शनिदेव तुमच्या हातातील लोखंड सोनं बनवत आहेत. लक्षात ठेवा, इतर राशीला लवकर सुख मिळतं, पण ते क्षणभंगूर असतं.
मकर राशीला उशिरा सुख मिळतं, पण ते अढळ, टिकाऊ आणि आयुष्यभर सोबत राहणारं असतं. तुमचं जीवन म्हणजे एक प्रेरणादायी ग्रंथ आहे. इतर लोक तुम्हाला पाहून शिकतात. कसं दुःख सहन करून, संयम ठेवून आयुष्याला अर्थ देता येतो. म्हणूनच ब्रह्मदेवानी मकर राशीला निवडलं आहे. शेवटी हेच सत्य आहे की तुमच्या दुःखाच्या प्रत्येक थेंबामागे एक मोठं सुख दडलं आहे. फक्त संयम ठेवा, प्रामाणिक राहा, विश्वास गमावू नका. कारण तुम्हीच ते निवडक योद्धे आहात जे दुःखातून जगाला प्रकाश दाखवतात. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.